साऱ्या आठवणी आणि प्रेम जिव्हाळा घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो होतो. तर रस्त्यामध्ये कानिकनाथाचं मंदिर होतं मढी, तर तिथेही गेलेलो आम्ही. पण गर्दी होती, अमावस्या होती, त्याच्यामुळे दुरूनच दर्शन घेतलं. त्यामुळे तिथला ब्लॉग पूर्ण काही तुमच्यासाठी घेऊन येता आला नाही. पण जेव्हा परत कधी येईन तेव्हा नक्की घेऊन येईन. तर रस्त्याच्या कडेला झाड पाहून आम्ही कलिंगड ज्यूस वगैरे घेत बसलेलो, कारण की खूप ऊन होतं. तर पाहू शकता मुलांची कलिंगड पार्टी वगैरे चालली होती इकडे. जेव्हा आपली फॅमिली सगळी सोबत असते आणि आपण सगळे टीनेजर किंवा लहान मुलं वगैरे सगळं असं काहीतरी वेळ टाईम स्पेंड करत असतो एकमेकांबरोबर, की आपल्या आयुष्याचा काही भरोसा नाही आहे, आज आहोत उद्या नाही आहे. पण जे काही क्षण आपल्याला एकमेकांसोबत घालवायला भेटतात ते एकदम एन्जॉय करून घालवली पाहिजेत. कारण की ते म्हणतात ना, हर पल ऐसा जिओ जैसे की आखरी हो. खरंच म्हणायचं म्हणजे ही गोष्ट मी स्वतःच्या लाईफवरती खूप इफेक्ट करते. आणि माझ्या पोरी वगैरे बघा किती छान डान्स करतात इकडे. मस्त मजा मस्ती चाललेली आहे गाडीमध्ये. ह्यांचं गाणे वगैरे लावलेले, ते कॉपीराईट मग गाणं वगैरे ऐकू शकत नाही मी तुम्हाला. पण पुढे व्हिडिओ तुम्हाला पाहायला म्हणजे व्हिडिओ जास्त शूट करता आले नाही आहेत, पण फोटो वगैरे थ्रू तुम्हाला दाखवेलच. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ही आमची जी प्लॅनिंग होती अगोदरपासून काहीच म्हणजे ठरवून वगैरे काहीच नव्हती. असंच अचानक ठरलेलं होतं. कोण जाणार हे सुद्धा नक्की नव्हतं. पण आम्ही एवढे सगळेजण झालोत गाडीमध्ये. आणि मी आता म्हणजे माझ्या बहिणीच्या गाडीमध्ये आलेले आहे. म्हणजे मामा मामींना दुसऱ्या गाडीत शिफ्ट केलं आणि मी आणि विशाल इकडच्या गाडीमध्ये शिफ्ट झालो होतो. पाहू शकता आमचं दंगा मस्ती किती चाललेला आहे इकडे. आणि वळणाचे रस्ते होते. तर नगरमध्ये आल्यानंतर नाही ना, हा रस्ता चांदबेबीच्या महालकडे चाललेला आहे. तर इकडं आम्ही निघालेलो, कारण की मामाचा मुलगा म्हटलेला इथं लोकेशन खूप छान आहे, फोटो वगैरे आहेत, मुलांना पाहण्यासारखं पण आहे. तर इथून चांदबेबीला दिल्लीचा दिवा दिसायचा असं म्हणतात. तर माहीत नाही खरं आहे की नाही, पण चला आपण तिथला व्ह्यू बघूयात कसा आहे कसा नाही. तर हे आहे चांदबेबीचा महाल. तर आम्ही तिकडे एंटर करतो आहे. आजूबाजूला खूप झाडं वगैरे होती, पण पाणी नसल्यामुळं उन्हाने अशी म्हणजे थोडी सुकून गेलेली होती. तर इकडं फोटोशूट वगैरे चाललेलं, मी इकडं व्हिडिओ काढून घेत होते. इकडे ना फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीलाच उघडलं जातं असं म्हणतात. पण आम्ही आता उन्हाळ्यात आलेलो, तर पहिलाच मजला खालचा सेकंड मजला होता तो जो ओपन होता, वरती जायला परवानगी नव्हती. पाहू शकता इकडचं सगळं दगडी कामं वगैरे आहेत. तुम्ही जर अहिल्यानगरचे किंवा अहमदनगरचे असताल तर इकडे कधी गेलात की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. कुठेही गेलो तरी आम्ही दोघंजणं खूप एन्जॉय करतो, कारण की आम्हाला पाहायला वगैरे असं एक्सप्लोअर करायला वगैरे जास्त आवडतं. आणि आमच्यापेक्षा माझ्या मुलाला जास्त आवडतं. त्याला हे असे ऐतिहासिक खूप जास्त आवडतं, कारण की तो म्हणतो मला आर्किओलॉजिस्ट व्हायचं आहे. खरोखरच हे खूप ऐतिहासिक खूप छान गोष्टी असतात, जुन्या वगैरे आहेत. पायऱ्या तुम्हाला दाखवते, इथल्या पायऱ्या किती उंच आहेत. या पायऱ्यांवरून चढताना खूप भीती वाटत होती, पण वरती जायचं म्हटल्यावर इथनं जाणं साहजिकच होतं. इथे जवळच पवनचक्क्याही होत्या. मी थोडेसे व्हिडिओमध्ये घेतले, गाडीतून काही दिसत नव्हतं, म्हटलं आता जवळ आलो दाखवूया तुम्हालाही. तर खूप साऱ्या पवनचक्क्या होत्या. पवनचक्क्यामुळे लाईट निर्माण होती, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच असेल. तर इथली माती वगैरे पाहू शकता तुम्ही. इतकं छान वातावरण होतं इकडचं, म्हणजे असं वाटलंच नाही की गरम वगैरे होतं आहे वगैरे. छान वाटलं उन्हामुळं. एक थंडाव्याचं रूप इथं म्हणजे भेटलं आम्हाला. आणि हे सगळं महल पण खूप छान होता. अगोदर जर नवीन असेल तर खूप सुंदर दिसत असेल, पण आताही तसं काही खराब वगैरे नाही झालेलं, छान वाटतो आहे आत्ताही. तर खूप काही अशी व्लॉग घ्यायला आलं नाही, व्हिडिओ घेता आलं नाही, पण जेवढं काही घेता आलं तुमच्यासोबत शेअर केला. हा शेवटचा पार्ट होता, कारण की परत मामा मामींसोबत बहिणीसोबत सगळ्यांसोबत वेळ टाईम स्पेंड करायचा होता. पुढं घरी गेल्यावरती व्लॉग घेणं कंटिन्यू करणं मला शक्य होणार नव्हतं. आज म्हणजे केलंच नाही आहे कंटिन्यू.
पण आजच्या व्लॉगमध्ये इथंच एंड करते. खूप साऱ्या आठवणींबरोबर ती आम्ही परत घरी आलेलो आहोत. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. आणि आमचे हे सारे फोटोज असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. तोपर्यंत बाय बाय.